जशी माझ्या बाळाची हत्या झाली तशी त्या आरोपीची सुद्धा करा. मी इथून न्याय घेतल्याशिवाय हलणार नाही. ही आर्त हाक होती एका आईची. या आईने आपल्या 12 वर्षाच्या मुलीला गमावलं होतं. या आईने हा टाहो फोडला होता महिलांच्या गर्दीमधून. 5 जानेवारीला लातूरच्या गांधी चौकात लोकांची मोठी गर्दी जमली होती. या गर्दीत महिलांची संख्या मोठी होती. या महिलांनी हातात साड्या धरून त्याची दोरी तयार करत रस्ता अडवल्यामुळे गांधी चौकातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झालेली. आंदोलन करणाऱ्या महिलांची एकच मागणी होती, आमच्या मुलीची हत्या करणाऱ्या आरोपीला अटक करा आणि आम्हाला न्याय द्या. लातूर जवळच्या जवाहर नवोदय विद्यालयात शिकणाऱ्या अनुष्का पाटोळे या 6वीतल्या विद्यार्थिनीचा संशयास्पद मृत्यू. अनुष्काने गळफास घेत स्वतःला संपवलं असं शाळेकडून सांगण्यात येत असलं तरी अनुष्काच्या कुटुंबियांनी याला साफ नकार दिलाय. त्यांचा दावा आहे की अनुष्काची हत्या झाली आहे. अनुष्काच्या कुटुंबियांनी शाळा प्रशासनावर नेमके काय आरोप केलेत, नेमकं घडलंय काय, सगळी स्टोरी जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलभिडू. लातूरच्या औसा तालुक्यातलं टाका गाव. या गावात किरण पाटोळे यांचं कुटुंब राहतं. घरात आई, वडील, बायको, मुलगी असा परिवार. किरण मोलमजुरी करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांची मुलगी अनुष्का ही लहानपणापासूनच प्रचंड हुशार. तिचं 5वी पर्यंतचं शिक्षण हे टाका गावातच झालं होतं. तिच्या हुशारीच्या जोरावर तिची मागच्या वर्षीच्या जूनमध्ये लातूरच्या नवोदय विद्यालयात निवड झाली होती. त्यामुळे पाटोळे कुटुंबात आनंदाचं वातावरण होतं. सगळ्या कुटुंबाचं अनुष्काने शिकून मोठं व्हावं हे स्वप्न पूर्ण होण्याच्या टप्प्यात होतं. मागच्या वर्षी अनुष्का लातूर पासून जवळच असलेल्या चिंचोली राव इथल्या नवोदयच्या शाळेत शिकायला गेली. शाळेत सुद्धा तिचं सगळ्यांशी पडायचं, तिचं कौतुक व्हायचं. त्यामुळे पाटोळे कुटुंबीय आपल्या मुलीची प्रगती पाहून खुश होतं. रविवार 4 जानेवारीचा दिवस. सकाळी 9 वाजता किरण पाटोळे यांना अनुष्काच्या शाळेमधून फोन आला. शाळेतल्या मॅडमनी सांगितलं ताबडतोब लातूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला या आणि फोन कट झाला. त्यानंतर अनुष्काच्या वडिलांनी परत त्या नंबरवर फोन केला. तेव्हा त्यांना उत्तर मिळालं, काहीच झालेलं नाही, तुम्ही इकडे या मग बोलू. जेव्हा पाटोळे कुटुंबीय सिव्हिल हॉस्पिटलला पोहोचलं तेव्हा त्यांची नजर अनुष्काला शोधत होती. पण त्यांना थेट शवागारात नेण्यात आलं आणि त्यांना दिसला तो अनुष्काचा मृतदेह. हसत्या खेळत्या मुलीचा थेट मृतदेह समोर दिसल्यानं त्यांना मोठा हादरा बसला. त्यांनी आक्रोश करतच काय झालं असा प्रश्न विचारला तेव्हा शाळेकडून सांगण्यात आलं, रविवारी सकाळी अनुष्काने टॉवेलचा वापर करून स्वतःला संपवलं. हे ऐकून पाटोळे कुटुंबाच्या पायाखालची जमीन सरकली. लागलीच अनुष्काच्या मृत्यूची बातमी टाका गावासह सगळ्या लातूर जिल्ह्यात पसरली. त्यामुळे नवोदय शाळेजवळ शिक्षक, अनुष्काचे नातेवाईक, गावातले लोक, विद्यार्थ्यांचे पालक यांची गर्दी जमली. एवढी लहान मुलगी असं टोकाचं पाऊल कसं काय उचलू शकते असा प्रश्न विचारत तणाव वाढायला लागला आणि लातूर MIDC पोलिसांचं पथकही घटनास्थळी दाखल झालं. पाटोळे कुटुंबियांचा मेन प्रश्न होता तो शाळा प्रशासनाला. नेमकं घडलं काय? शाळा प्रशासनानं सांगितलं की रविवारी सकाळी 7-7:30च्या दरम्यान आम्हाला या घटनेची माहिती मिळाली. आम्ही अनुष्काच्या खोलीत गेलो तेव्हा ती गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसली. आम्ही तिला खाली उतरवलं तेव्हा तिचा श्वास चालू होता. आम्ही तातडीने तिला ऑक्सिजन लावला. जवळच्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केलं पण तोवर तिचा मृत्यू झाला होता. शाळा प्रशासनानं दिलेल्या या माहितीनंतर अनुष्काने स्वतःला संपवलं याची चर्चा सगळीकडे व्हायला लागली. पण अनुष्काच्या कुटुंबियांचा आरोप आहे की तिची हत्या करण्यात आली. त्यांचं म्हणणं आहे की एवढी मोठी घटना शाळेत घडली तर शाळेनं आम्हाला फोनवर काहीच माहिती का दिली नाही, काही झालेले नाही म्हणत हॉस्पिटलला का बोलवलं. जर शाळेनं तिला ऑक्सिजन लावून हॉस्पिटलमध्ये आणलं होतं तर तिला ICU मध्ये तरी दाखल करायला हवं होतं. पण तिला मृतदेह ठेवतात तिथे का ठेवलं असे अनेक प्रश्न अनुष्काचे कुटुंबीय विचारतायत. पण त्याहीपेक्षा महत्त्वाचा त्यांनी उपस्थित केलेला मुद्दा म्हणजे अनुष्काने स्वतःला संपवलं यासाठी तिने टॉवेलचा वापर केला असा शाळेचा दावा आहे. तर अनुष्काच्या हातावर आणि डोक्यावर जखमा कशा काय झाल्या? नवोदयचं रुटीन पहाटे 5 वाजता सुरू होतं. मग अनुष्काने असं काही केलंय याची माहिती शाळेला 7-7:30 वाजता कशी मिळाली आणि त्यांनी ती 9 वाजता कुटुंबियांना का दिली? तर अनुष्काचे वडील किरण पाटोळे यांचा दावा आहे की अनुष्काने जिथे टोकाचं पाऊल उचललं तिथे 2 महिला कर्मचारी आणि 18 विद्यार्थिनी होत्या. ती असं काही करताना कुणालाच का दिसली नाही. आम्हाला सकाळी 9 वाजता शाळेतून फोन आला, तुम्ही तातडीने लातूरच्या सिव्हिल हॉस्पिटलला या असं सांगितलं. त्यांनी आमच्याशी लपवाछपवी केली. अनुष्का सोबत काय घडलं याची कोणतीही माहिती आम्हाला दिली नाही. आम्हाला आधी मृतदेहही दाखवला नाही. बसलेल्या स्थितीत फास कसा काय बसतो, हाताला डोक्याला जखमा कशा होतात, आमच्या मुलीची हत्या झालीये, तिच्यासोबत घातपात झालाय असा तिच्या वडिलांचा आरोप आहे. तर अनुष्काच्या आईने गेलेल्या आरोपांनुसार शुक्रवारी माझं आणि अनुष्काचं बोलणं झालं होतं. तेव्हा सगळं काही ठीक आहे असं ती म्हणाली. तुला मी 10 तारखेला भेटायला येणार आहे असं सांगितल्यावर खाऊ घेऊन ये अशी आठवण सुद्धा तिने केली. म्हणजे सगळं नीट होतं. माझ्या बाळाला काही उपचार न करता इथे कसं काय आणलं?
ज्या टॉवेलने अनुष्काने स्वतःला संपवलं तो टॉवेल छोटा होता. मग असं करणं शक्य तरी कसं काय? तिला कोणताही ताणतणाव नव्हता. मग ती असं पाऊल कसं उचलेल? माझ्या मुलीचा खून झालाय आणि मला न्याय हवाय. गंभीर गोष्ट म्हणजे अनुष्काच्या नातेवाईकांनी या शाळेत विद्यार्थ्यांना मारहाण होत असल्याचा आरोप केलाय. या शाळेतले विद्यार्थी कायम तणावात असतात. या शाळेवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. दर महिन्याला या शाळेतले विद्यार्थी गावाकडच्या शिक्षकांकडे तक्रार करत असतात, असं गावकरी आणि नातेवाईकांचं म्हणणं आहे. या घटनेच्या निषेधार्थ सोमवारी गावातल्या महिलांनी लातूर शहरातील गांधी चौकात आंदोलन केलं. वाहतूक थांबवत कठोरात कठोर कारवाई करण्याची मागणी केली. दोषींना आमच्या ताब्यात द्या, आम्ही त्यांना शासन करू, अशी संतप्त मागणीही केली. आंदोलक महिलांची समजूत काढण्याचा पोलिसांनी प्रयत्न केला, पण या महिलांनी अनुष्काला न्याय मिळेपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका घेतली आणि वातावरण तापलं. पोलिसांना बळाचा वापर करून आंदोलकांना बाजूला करावं लागलं. या प्रकरणात लातूर MIDC पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. पोलिसांचा तपास सुरू आहे. एका बाजूला शाळेकडून स्वतःला संपवल्याचा दावा करण्यात येतोय, तर दुसऱ्या बाजूला कुटुंब हत्येच्या आरोपावर ठाम आहे. या सगळ्यात गूढ वाढलंय ते समोर न आलेल्या कारणामुळे आणि अनुष्काच्या हातावरच्या जखमांमुळे.